गावाकडे ना एक म्हण असते, कमी चारा खाणारी आखूड शिंगी आणि भरपूर दूध देणारी गाय ही मिळायला पाहिजे म्हणून. थोडाफार मला माझ्या या व्यवसायाच्या याच्यामध्ये हा अनुभव आलेला आहे की बऱ्याच व्यावसायिकांना, एस्पेशली मालकांना, की असंच दुभती गाय हवी असते की जी कमी चारा खाणारी आणि आखूड शिंगी आहे. थोडक्यात त्यांना असा कामगार हवा असतो की जो शांत आहे, मनमिळावू आहे, त्यांचं ऐकेल, कमी पगार घेईल, भरपूर काम करेल आणि सेल्फ मोटिवेटेड राहील. त्याला तुम्ही फॅसिलिटी कशाही जरी दिल्या तरी तो शांतपणे त्या सहन करत तो कामगार काम करत राहील. पण हे खरंच शक्य आहे का? आज समजा आपणच हा विचार केला की समजा आपणच एखाद्या ठिकाणी आपण जरा काम करतो आहे, कुठे नोकरी करतो आहे, तर आपण अशा परिस्थितीत आपण स्वतः काम करणार आहोत का? किंवा आपला मुलगा जर काम करतो एखाद्या ठिकाणी, तर आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला अशा ठिकाणी काम करायला परमिशन द्याल का की ज्यामध्ये वर्किंग कंडिशन्स बरोबर नाही आहे, पगार कमी आहे, पण काम मात्र जास्ती आहे? हा जो थोडासा अट्टहास कधीकधी मला जाणवतो मालकवर्गांचा म्हणा किंवा व्यावसायिकांचा, की त्यांना सगळंच बेस्ट पाहिजे कामगारांकडनं, पण कामगारांना देताना मात्र थोडेसे हात आपले त्यांचे आखडते घेतले जातात. तर हे योग्य आहे का? आज आपला पूर्ण व्यवसाय हा त्यांच्या भरोश्यावरती उभा आहे. सगळ्या लोकांना माहिती झालेलं आहे की स्टाफ जर नसेल तर रेस्टॉरंट व्यवसाय किंवा हॉटेल व्यवसाय हा सक्सेसफुली पुढे चालू शकत नाही. त्यातल्या त्यात योग्य स्टाफ नसेल तर बिलकुलच चालू शकत नाही. त्यामुळे स्टाफ, साधा स्टाफ किंवा योग्य स्टाफ हा टिकण्यासाठी काय करायला लागणार आहे, तर त्यांना योग्य अशा फॅसिलिटीज, त्यांना पगार वेळेवर देणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. कारण शेवटी जसा तुमचा व्यवसाय हा वाढावा ही जशी तुमची इच्छा आहे, तसंच त्यांनी त्याचं स्वतःचं करिअर वाढावं यासाठी त्यांनी पण प्रयत्न करणं हा त्याचा पहिला स्वार्थ असणारच आहे. त्यामुळे थोडंसं तुम्ही याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिका आणि जास्तीत जास्त चांगल्या फॅसिलिटी जेवढ्या शक्य आहे त्या द्यायला सुरुवात करा. स्टाफला पगार वेळच्या वेळेवर द्या आणि त्यांना मोटिवेट करा. स्टाफ टिकून राहील. अदरवाईज येणाऱ्या काही काळामध्ये ह्या इंडस्ट्रीला फार मोठे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतील.